राज आणि आकांक्षा यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली होती. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण कालांतराने राज आणि आकांक्षा त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण होऊ लागले. आकांक्षाला वाटले की राज आता त्याची आई, बहीण आणि धाकटा भाऊ मोहन यांच्यासोबत जास्त वेळ घालवत आहे. आकांक्षाला वाटत होतं की ती आता घराचा एक निर्जीव भाग बनली आहे. राजच्या कमाईवर राजची आई, बहीण आणि भाऊ कायम अवलंबून होते आणि राजही त्यांना न डगमगता मदत करत राहिला. या सगळ्यांचा आकांक्षाला खूप त्रास झाला, पण तिला तिच्या भावना राजसमोर कधीच मांडता आल्या नाही, कारण त्यांच्यात आणखी तणाव निर्माण होऊ नये असे तिला वाटत होते. आकांक्षाने पाहिले होते की राज जेव्हाही तिच्या भावना जपायचा, आता आई आणि बहिणीच्या दबावामुळे घरच्या जबाबदाऱ्यांमध्येही तो त्यांना प्रथम प्राधान्य देऊ लागला. राजला आई आणि बहिणीचे मत योग्य वाटू लागले, तर आकांक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मग एके दिवशी राजचा धाकटा भाऊ मोहन याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मोहनकडे पैसे नव्हते आणि त्याने राजकडे मदत मागितली. राजच्या आई आणि बहिणीने लगेच त्याला होकार दिला. त्यांची आई म्हणाली, "हे बघ बेटा, तुझी कमाई आहे, तू तुझ्या भावाला मदत करू शकतोस. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि तू त्याला मदत कर, म्हणजे त्याचे आयुष्य सुधरेल. असो, तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याची तुझी आहे आणि जेव्हा मोहनचा व्यवसाय चालू होईल तेव्हा तो तुझे कर्ज फेडेल." राजने न डगमगता कर्ज घेण्याचे ठरवले आणि बँकेतून पैसे काढून मोहनला दिले. आकांक्षाने हे सर्व पाहिले, पण तिने कधी आपले मत व्यक्त केले नाही, कारण सुरुवातीला हस्तक्षेप केल्यामुळे तिला खूप टीकेला सामोरे जाऊ लागले होते. पण एके दिवशी तिने राजला हळूच विचारले, "राज, तू मोहनचा बिझनेस प्लॅन नीट पाहिला आहेस का? तो हा व्यवसाय चालू शकेल का? त्याचा व्यवसाय कर्ज फेडण्याच्या स्थितीत असेल का?" पण राज तिला शिव्या देत म्हणतो, "आकांक्षा, तू नेहमी काळजी का करतेस? तुला माहीत आहे काय करायचं ते. मला माहीत आहे काय करायचं ते." अशावेळी आपण मोहनला मदत करायला हवी होती. आकांक्षाला वाटले की तिच्या विचारांनी काही फरक पडत नाही. तिला खूप वेदना होत होत्या, तरी ती गप्प राहिली. पण आतल्या आत तिची काळजी वाढत गेली. तिला वाटले की राजने आणखी एक मोठी चूक केली आहे, कारण तिला भीती वाटत होती की मोहनचा व्यवसाय यशस्वी होणार नाही. तरीही राजने आणि आई बहिणीच्या दबावाखाली हे चुकीचे पाऊल उचलले होते. मग आता काय करायचे? काही महिन्यांनी राजच्या बहिणीसाठी एक चांगल्या घरचे स्थळ आले. मग पुन्हा आपल्या नंदेच्या हिताचा विचार करून आकांक्षाने संपूर्ण कुटुंबासमोर आपले मत व्यक्त केले आणि नाते नेहमी समानतेच्या आधारावर केले पाहिजे. पण दरवेळेस तिचे कोणी ऐकले नाही. नातं निश्चित झालं आणि घरात साखरपुडा आणि लग्नाची तयारी सुरू झाली. हा मोठा कार्यक्रम होता आणि संपूर्ण कुटुंबाच्या आशा त्यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. राजच्या आई वंदनाताई म्हणाल्या, "राज, तू पैशाची काळजी करू नकोस. लग्न मोठ्या थाटामाटात करावं लागतं. शेवटी माझ्या मुलीच्या सासरच्या मंडळींनाही कळायला हवं की आपण कोणापेक्षा कमी नाहीत. त्यासाठी कर्ज घ्यावं लागत असेल तर कर्जही घे, त्यात काय फरक पडतो. एकदा माझ्या मुलीचे लग्न चांगले झाले की तर बस झालं." राजला आणखी एका समस्यांना सामोरे जावं लागलं. लग्नाचा खर्च वाढत होता आणि त्याला आईच्या विनवणीपुढे झुकून दुसरे कर्ज घ्यावे लागले. पण लग्नाचे एक दिवस आधी मुलाच्या घरच्यांनी नवीन कारची मागणी केली. आता राज चिंतेत होता, पण वंदनाताई त्याला समजावत राहिल्या, "बाळा, तू काळजी का करतोस? तू जास्त खर्च घे. मग लग्न ठरलं तर गावातलं माझं जुनं घर विकून तुला पैसे देईन. मग पूर्ण कर्ज फेडेन." राजचा त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता, म्हणून त्याने आणखी कर्ज घेतले. बघता बघता त्याच्यावर 20 लाखाचे कर्ज झाले. आकांक्षाने अजूनही हे सर्व काही मूकपणे स्वीकारले, पण तिची काळजी अजूनही वाढत गेली. एके दिवशी तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही, म्हणून तो तिच्या नवऱ्याला म्हणाली, "या लग्नात खूप फालतू खर्च चालू आहे. तुझ्या बहिणीच्या लग्नात संपूर्ण घर गमवायचे आहे का?" तेव्हा राजने रागाने म्हणाला, "हो, मी सर्व काही माझ्या बहिणीसाठी खर्च करेन. मी तुझी कमाई वाया घालवत नाही आहे ना? तुझ्या उदरनिर्वाहाचा त्रास तर होत नाही ना?" तेव्हा आकांक्षा वेदनेने ओरडली आणि सुरुवातीपासूनचा घरच्या आर्थिक बाबतीत राजने तिचे ऐकले नाही. त्याने फक्त तिला कोणत्याही अनोळखी व्यक्तीप्रमाणे आर्थिक बाबीपासून दूर ठेवले. बरं, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर 2 महिन्यात राज आईला म्हणाला, "तुला आठवतंय ना, कर्ज फेडण्यासाठी गावातील जुने घर विकून तू मला मदत करशील असे वचन दिले होते?" राजची आई मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाली, "हो बाळा, मी ते घर विकून तुझे कर्ज फेडते. काळजी करू नकोस. आजकाल माझी तब्येत बरी नाही. तू अजून थोडी वाट बघ.
राजला थोडा दिलासा मिळाला. पण लवकर आणखी 4 महिने निघून गेले. आता कर्ज देणारे रोज फोन करू लागले. त्यानंतर राजने पुन्हा आईला एक घर विकण्याची आठवण करून दिली. तेव्हा ती रागाने उठली आणि तोंड फिरवत म्हणाल्या, "हे बघ बेटा, ते घर आता विकले जाणार नाही. तू स्वतः कर्ज घेतले आहेस म्हणून ते तूच फेड. त्या घराशी माझ्या नवऱ्याच्या आठवणी जोडल्या आहेत. त्यामुळे मला ते घर विकावेसे वाटत नाही." हे ऐकून राजच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या आईने दिलेले वचन आता ते फक्त खोटे आश्वासन बनले होते. हे सर्व ऐकून राजला आपण पूर्णपणे एकटे पडल्यासारखे वाटले. आपल्या उदरनिर्वाहाचे गांभीर्य त्याला समजले आणि आपल्या कुटुंबाच्या दबावामुळे आपण चुकीचे निर्णय घेतल्याचे त्याला समजले. आता तो एक आकांक्षा दोघेही अडचणीत आले होते. आकांक्षाच्या डोक्यात दुःख आणि निराशा होती, पण तिने राजवर कोणताही आरोप केला नाही. राजला त्याची चूक लक्षात आली आणि तो आकांक्षाला म्हणाला, "तू बरोबर होतीस आकांक्षा. मी नेहमी कुटुंबाकडे लक्ष दिले आणि तुझ्या मताकडे दुर्लक्ष केले. आता मला समजले आहे की आपण आपल्या आयुष्यात दिशा स्वतः ठरवायची हवी होती." ते इतरांच्या दबावाखाली न येता आकांक्षा म्हणाली, "मी तुला नेहमी समजावले, पण तू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेस. आता आपल्याला नवीन मार्ग निवडायला हवा. स्वतःला आणि आपले मत विचारांसाठी एक कठीण काळातून बाहेर पडायचे आहे." राजने पत्नी आकांक्षासोबत घर सोडून नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःला आणि आकांक्षाला योग्य दिशा दिली. नाहीतर आपलं आणि कुटुंब दोघांचंही आयुष्य अडचणीत येईल हे त्याला समजलं होतं. त्याने थेट आईला सांगितले की, "इतकी वर्ष तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी आंधळेपणाने पाळली आहे. आता मला वेगळे राहायचे आहे, म्हणून मला माझा वाटा हवा आहे." त्या वंदनाताई कठोरपणे म्हणाल्या, "काय वाटा? तुला काही मिळणार नाही. जगायचं असेल तर या घरात राहा, नाहीतर वाटेल तिथे जा. घरही तुझंच आहे, पण जोपर्यंत तू इथे राहून आमचा खर्च उचलणार आहेस तोपर्यंत." राजला फसवल्यासारखं वाटत होतं. आज त्याला आपल्या बिघडलेल्या नात्याचं खरं सत्य कळलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्याने ठाम निर्णय घेतला आणि बायकोसोबत घर सोडलं. मालमत्तेतून आपला हिस्सा मिळवण्यासाठी आणि जुने कर्ज फेडण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. काही महिन्यांनी मोहनचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. त्याला समजले की त्याने तयारी न करता आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला होता आणि आता सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. दुसरीकडे वंदनाताई त्याची मुलगी पारुलई एवढ्या मोठ्या घराची सून झाल्यावर तडजोड करत राहिली. प्रत्येक वेळी सासरच्या घरी ऐकले की, "तू गरीब कुटुंबातून आलीस आहेस. तुमचे कुटुंब खालच्या दर्जाचे आहे." त्यामुळे पारुलाई सासरच्या घरात आनंद नव्हता. आईवडिलांच्या घरात तिचा भाऊ आणि वहिनी यांच्यात ती ज्या प्रकारे कलह निर्माण करत असते, तसंच आता तिची नणंदही तिला त्रास देत होती. त्यामुळे वंदनाताई ती स्वतःचे दुःख सांगताना नेहमी फोनवर रडायची. मुलगा आणि मुलीच्या हितासाठी वंदनाताईंनी मोठ्या मुलाची फसवणूक केली. आज त्यांच्यापैकी कोणीही आनंदी नव्हते. केवळ कौटुंबिक दबावाखाली राजच्याही लक्षात आले होते. राजच्या आईला तिची चूक कधीच कळली नाही, पण राजला आता कळून चुकले होते की त्याला स्वतःचा मार्ग स्वतः निवडायचा आहे. त्याने आकांक्षाने नवीन आयुष्याला सुरुवात केली. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर राज यांनी कोर्टाच्या माध्यमातून आपला वाटा उचलला आणि हळूहळू संपूर्ण कर्ज फेडले. कुटुंबाची काळजी घेणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या क्षमतेपलीकडे कोणाचा स्वार्थ साधण्याचे साधन कधीच बनू नये. हा एक मोठा धडा त्यांनी आयुष्यात शिकवला आहे. कारण नुसते वापरून कशी आपली पाठ फुरावी हे काही लोकांना चांगलेच माहीत असते. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. थँक्यू.